काही काही परफॉर्मन्सेसला मी स्वतः हलून जातो आतनं परफॉर्म करताना, की अरे हे खूप माझं आहे, खूप पर्सनल आहे, मी का दाखवतोय ऑडियन्सला. सारखं सारखं तरुण वर्गाला म्हणू नको मला म्हातारा झालं. नाही अजिबात नाही, म्हणूनच तुला दादा किंवा असं तुम्ही करतो. तिचं फार क्लिअर उत्तर होतं की तू माझ्या घरी येऊन घरच्यांना भेट. तेव्हा डायरेक्ट प्रेम बीम अफेअर वगैरे काय नाही, घरी येऊन भेट डायरेक्ट. सो मी ते करतोय. मला आता बरेच जण ऐकवतात की काय तू अभिनय सोडलास का, आता तू फक्त जंगलांबद्दलच बोलतोयस किंवा प्राण्यांबद्दलच बोलतोयस. तर मला त्याचा फरक नाही, मी अभिनय नाही सोडलेला आणि आता हा पॉडकास्टच आहे आणि मी जर बोललो नाही तर तुम्हाला घरी पाठवशील. मी मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये इरिटेट होत नाही. मला तू 6 तास गाडी चालवायला लावलीस खूप ट्रॅफिकमध्ये तरी मला चिडचिड होत नाही, मी इरिटेट होत नाही. मी खूप शांत राहू शकतो आणि हे नेचरमुळे, हे जंगलामुळे. माझं असं काही नाही. किती वेळ लागतो आपल्या जवळचा एखादं माणूस किंवा एखादी व्यक्ती जर कुठल्या तरी अपघातात गेली तर त्यातनं रिकव्हर होऊन पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायला वेळ लागतो. नेचरमध्ये हे घडत नाही, त्यांना तेवढा वेळच नाही मिळत. स्वतःची कुठली तरी जुनी आठवण शोधायचा प्रयत्न करतात. फार इंटरेस्टिंग स्पेस आहे नाटक, खूप मॅजिकल आहे. आणि कितीही AI आलं, कितीही अॅनिमेशन झाले, कितीही अजून काही टेक्नॉलॉजी आल्या तरी मला वाटत नाही नाटकाचं लाईव्ह परफॉर्मन्स जी मजा आहे, जो त्याच्यातलं जे एक मॅजिक आहे ते कोणी हिरावून घेऊ शकते. हे बघ, एखादी कलाकृती प्रेक्षकांसाठीच बनवली जाते आणि जर प्रेक्षक त्या कलाकृतीला अप्रिशिएट करायला येत नसतील तर मग आमचे कष्ट वायाच जातात.